चला ऑनलाईन जर तरघर संघ आणि आर्या ओवळे संघ जर आपण सामना बघत असाल तर कृपया आपण मैदानाकडे आगेकूच करा, कारण जसं एक इनिंग संपेल तसं आपण पुढच्या मॅचचा टॉस करू. परंतु इथून मात्र या मॅचला होईल सुरुवात. गेम स्टार्ट, गेम ऑन होईल. चला फिल्डिंग सजवा बघा. मुकेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी नितीन नाईक यांची जर ओळख आपण पाहिली ना बाहुबली या नावानं, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर त्यांचा बोलबाला आपण पाहिला. आणि त्यानंतर मग जर आपण विचार केला तर लांब षटकार मारणं असेल, अगदी या खेळाडूची ओळख राहिली. परंतु कालानं त्यांच्यावर झडप घातली, त्यांना आपल्यामधून नेलं. ते आमची नितीनजी नाईक आणि त्यांच्या नावानं खेळणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे अगदी आपण पाहत आहे सूरज दादा आतमोडे. थँक्यू. त्यानंतर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अगदी खूप चांगले व्यक्तिमत्व शिरडून गावातील आमचे गजाननजी घरत काकांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खूप चांगली मॅच सुद्धा होईल. गेल्या वर्षी शिरडून पाडा संघाने अगदी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता, अगदी आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर त्याच्या आधी एक चांगला खेळ झाला होता. परंतु आता मात्र जर विचार केला ना तर घरचं मैदान, रोजचा सराव, रोजची प्रॅक्टिस आणि मग प्रत्येक गोष्टीच्या अगदी खानाखुणा त्यांना माहिती आहेत. आणि मग त्यांच्या बरोबर नितीन स्मृती कोहली संघ सुद्धा बऱ्याच वेळेला अगदी या मैदानावर खेळत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक चांगली ठसन तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. परंतु या मॅच मध्ये अगदी पहिलं सत्र कसं राहत आहे ते ऐकूया आपण अगदी मराठीच्या वाणीमधून आमचे सूरज दादा हातमोडे यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद शेखर. दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होती. स्वर्गीय हिराबाई अक्का वाजेकर श्रीराम शिरडून संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि लाऊड असं अपील मैदानाच्या आतमध्ये. लाऊड असं अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा यॉर्क आणि अगदी जोरात बॅट फिरली होती, आवाज आला होता. असं ज्या वेळेला बॅटचा टो एंड आहे तो पिच वरती आदळतो किंवा तिथे घर्षण होतं, एक साऊंड निर्माण होत असतो. आणि पहिल्याच बॉल वरती मोठी अपील पाहायला मिळाली. रोशन पवार आणि प्रभाकर टकले ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय रोशननं. समोर आहे लॉंग ऑफचा समीर, बॉल ऑफ फील्ड करतोय आणि दुसऱ्या बॉलवरती येते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं रोशन पवार आणि बॅटिंग करणाऱ्या शिरडून संघाचं खातं उघडलं जातंय. धावांची बोनी केली जाते. रोशनच्या बॅटमधून पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि मुकेश नाईक रायगड टेनिस क्रिकेटचा एक मोठा खेळाडू गोलंदाजी करतोय. बॅकफुट वरून कट करण्याचा प्रयत्न. प्रभाकर टकले एक मोठा खेळाडू आहे. बरीच मैदानं या खेळाडूनं गाजवली आहेत. घरच्या मैदानावरती मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या संघाची मॅच बघण्यासाठी आलाय आणि एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार. 3 चेंडूनंतर 1 धाव धावफलकावरती आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. आतापर्यंत 4 चेंडू मुकेशनं डिलिव्हर्ड केलेत. 3 चेंडू खोलवर टप्प्याचे आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि जेवढं मोठं नाव आहे मुकेशचं तशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला श्रीराम शिरडून संघाच्या कॅप्टननं आणि तो थोडासा आतापर्यंत महागडा ठरलाय रोशनसाठी. हा देखील चांगला चेंडू ऑन साइडला खोदून काढलाय. खरं तर गोलंदाजाचं अस्त्र म्हटलं जातं, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तो यॉर्क बॉल जास्त प्रमाणामध्ये हाताळला गेलाय. मुकेश आतापर्यंत 5 चेंडू टाकतोय. केवळ 2 धावा बॅट मधून आल्यात. लेग बाईची 1 धाव आली आहे.
एकंदरीत 3 धावा धावफलकावरती आल्यात त्या श्रीराम शिरडून संघाच्या धावफलकावरती. चांगला फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक होतीये आणि या वेळेला दोन बॅटरच्या दरम्यान मिसकम्युनिकेशन आणि मोठी विकेट जातीये रोशन पवारची. रोशन पवार बॅक टू द पॅव्हेलियन. कोहलीचे उद्योजक आदरणीय मनखुशजी नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. युवा क्रांतीवीर चषक डीके ट्रॉफी मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर झेल सोडला गेला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु दोन बॅटरच्या दरम्यान संवादाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. टोटली मिसकम्युनिकेशन आपण पाहिलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं ते रोशन पवारला. एक मोठा बॅटर स्वस्तामध्ये परतला तो बॅटिंग करणाऱ्या श्रीराम शिरडून संघाचा. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत आणि एक बॅटर आउट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीतली दहशत आपण पाहिली मुकेश नाईकची. ज्या गोलंदाजीसाठी हा मुकेश नाईक ओळखला जातो ना, ती दाखवत असताना या नाईट स्पर्धेमध्ये 30 सर्कलचे आता निर्बंध हटवलेत. क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळतंय. फील्डची सजावट केली जाते आणि संगम भुईर या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलं पाहिजे. झेल सुटल्यानंतर तो अस्ताव्यस्त झाला नाही, त्यानं लगेच बॅलन्स केलं, बॉलला कव्हर केलं आणि अचूक असा थ्रो बॉलिंग एंडला त्यानं दिला आणि त्याचाच परिणाम की रोशनला बाद व्हावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे निकेश चौधरी. डावखुरी हाताचा निकेश स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. प्रभाकर टकले एक आक्रमक फलंदाज म्हणून याची ओळख आहे, तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. आणि युवराज पाटील एक युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. कर्नाळा एंड कडून आलाय. पहिलाच बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्या ठिकाणी झेल घेतला जातोय आणि हा दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. शून्य या धावसंख्येवरती गोल्डन डक वरती माघारी परतला तो निकेश आणि अप्रतिम असा झेल मिड विकेटला टिपला गेला तो मुकेश नाईक कडून. 2 बॅटर आउट झालेत. संघाची धावसंख्या 3 आहे. यावेळेला नवीन बॅट्समन तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेजस चौधरी आणि त्याच बरोबरीनं प्रभाकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिल्याच बॉल वरती युवराज विकेट मिळवत असताना कर्नाळा एंड कडून गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा बॉल खरं तर मोठा फटका मारण्यासाठी थोडासा लालच दाखवलं, थोडासा लोभ दाखवला आणि त्या लोभापोटी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्याच बॉल वरती कॅच देऊन परतला तो बॅटर निकेश. बॅकफुट वरून हॅमर, हातोडा. या वेळेला कव्हरचा फिल्डर कोणते मिस्टेक करत नाहीये आणि लगातार 2 चेंडूंवरती 2 धक्के देतोय तो युवराज पाटील. पाटील काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. मुकेशनं चांगली सुरुवात करून दिली, फलंदाजांवरती एक प्रेशर बनवलं, दबाव बनवलं आणि आता मात्र युवराज मोठे फटके मारण्यासाठी लालच देतोय. पुन्हा एकदा हॅमर, हातोडा पाहायला मिळाला. कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप पुढे आला होता. मुकेश असं वाटलं होतं की त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय की काय, परंतु झेल टिपला गेला. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे तो युवराज पाटील. फुल टॉस बॉल आणि धाव कंप्लीट केली जाते. चिकी सिंगल. खरं तर चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आणि या एका धावेच्या मदतीनं 4 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शिरडून टीम
टॉस जिंकला, बॅटिंगचा एक धाडसी निर्णय घेतला. तो आतापर्यंत थोडासा महागडा ठरलाय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप जर या मैदानावरती बिल्ड झाली तर निश्चित रूपाने चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळेल. ती शिरडोन टीम फटका फसलाय, मोठा बॅटर आउट होतोय आणि आता मोठी विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या कोहली संघाला. कमॉन डीजे. एक दर्जेदार झेल टिपला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मोठी विकेट गेली प्रभाकरची. जो चांगला बॅटर आहे, एक घातक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, तो देखील स्वस्तामध्ये परतलाय आणि नवीन बॅट्समन प्रतिकेश वाजेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे अपयश येतंय शिरडोन संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना आणि आता मात्र शांत डोक्यानं विचार करून फटकेबाजी करावी लागणार आहे. एक पार्टनरशिपची गरज या ठिकाणी आहे ती शिरडोन संघाला. शरीरावरती येणारा बॉल लेग ब्रेक. खरं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा हा चेंडू आहे. युवराज पाटीलचं हेच तर वैशिष्ट्य आहे. एकाच टप्प्यावरती चेंडू आतमध्ये वळवणं, बाहेर वळवणं हे त्याच्या बोटांचं कौशल्य आहे. ही त्याच्या मनगटाची जादू आहे आणि ती जादू आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. दर्जेदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर, परंतु लँड होतोय फिल्डरच्या हातामध्ये, स्ट्रेट टू द फिल्डर आणि यावेळेला पाचवा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमचा स्कोर आहे 4-5. बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. या ओव्हर मध्ये युवराज पाटीलची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॅटरला त्यांना आउट केलं आणि पहिल्या ओव्हर मध्ये मुकेशला एक रनआउटची विकेट मिळाली होती. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि गोलंदाजीची दहशत, दादागिरी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. परंतु हे वर्चस्व मोडीत काढावं लागणार आहे. घरच्या मैदानावरती, घरच्या स्पर्धेमध्ये, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना हा दबाव झुगारून फलंदाजी करावी लागणार आहे. ती फलंदाज पवन टकले आणि भालचंद्र कातकर या दोन्ही फलंदाजांना. भालचंद्र एक मोठा खेळाडू आहे, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याचा चांगला खेळ आपण पाहिलाय. त्याचबरोबरीनं पवन टकले देखील एक मधल्या फळीतील हार्ट हिटर म्हणून त्याची ओळख आहे आणि या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागणार आहे. बंटी पाटील, बंटी घरात गोलंदाजीला येतोय, एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. या वेळेला पहिलाच बॉल भालचंद्र कातकरीच्या बॅट मधून आलाय, मोठा फटका, 6 धावांचा. एक मोठा फलंदाज आहे, कारण या खेळाडूला आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याच वेळेला खेळताना पाहिलेलं आहे. बऱ्याचशा मैदानावरती याची आक्रमक बॅटिंग आपण पाहिलेली आहे आणि बंटी घरच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती तो षटकार ठोकतोय. मच निडेड स्ट्रोक, संघाला हवा असणारा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. एकूण धाव संख्या होतीये ती 10. धावांचं पहिलं दशक धावफलकावरती लागलं जात आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर असे 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे राहिलेले पाहायला मिळतात. लेग कटर, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वळण घेणारा हा बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होती. हा चांगला कमबॅक आहे. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल बॉलरसाठी निश्चित रूपानं कॉन्फिडन्स वाढवणारा असणार. आणखीन एक दर्जेदार चेंडू, 2 लगातार मडन बॉल टाकलेत ते बंटी घरतनं. मोठे फटके मारू देत नाहीये आता.
कारण पहिलाच बॉल त्याचा खूप शॉर्ट होता आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र लेंथ मध्ये बदल देखील त्याने केला आणि त्यामध्ये यशस्वी देखील ठरलाय. चांगली गोलंदाजी, फील्ड पोझिशन मध्ये थोडेसे चेंजेस पुन्हा एकदा केले जात आहेत भालचंद्र कातकरीसाठी. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये बंटीच्या विरुद्ध. भालचंद्र या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा हा दुसरा षटकार. या 2 ओव्हर मध्ये गोलंदाजी करणाऱ्या कोहली संघाची दादागिरी आपण पाहिली, वर्चस्व आपण पाहिली, कुरघोडी आपण पाहिली, परंतु या ओव्हर मध्ये भालचंद्र कातकरीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार फटकेबाजी करतोय. डॉट बॉल तो जरूर खेळलाय परंतु मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून आलेत आणि आता स्टँड अँड डिलिव्हर्ड खडे खडे मारलेला तो फटका मिड विकेट मध्ये गगनभेदी गगनचुंबी असा षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एकूण धाव संख्या 16, 5 बॅटर आउट झालेत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये आणि भालचंद्र मात्र चांगली बॅटिंग करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल आउटसाइड द ऑफस्टंप. अलीकडच्या काळामध्ये आपण ऑफस्टंपच्या बाहेरचे यॉर्कर, वाईडिश यॉर्कर जास्त प्रमाणामध्ये पाहत असतो कारण बॅटर लेगस्टंप आणि लेगस्टंपच्या बाहेरचा गाड घेतात त्यामुळे चेंडू जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विकेट कीपर कडून मिस्टेक होतीये. सिंगल मिळाली आहे. डबल मध्ये कन्वर्ट होणार का? परंतु पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन. अति घाई संकटात नाही, अति तिथे माती आणि आता मात्र बाळकृष्णला भालचंद्रला परत यावं लागणार. मोठे विकेट जाते ती शिरडोन संघाची. कीपरच्या अगदी गोलंदाजाच्या एंडला, बॉलर एंडला हा थ्रो दिला आणि मिसकम्युनिकेशन. सिंगल होती, डबल होती, धावायचं की नाही, ड्वेल माइंडेड होते. आणि आम्ही नेहमी म्हणतो ज्या वेळेला 2 बॅटर क्रीज वरती असतात, खेळपट्टीवरती असतात, यस, वेट, नो या 3 वर्ड्सला, या 3 शब्दांना फार महत्व असतं. 2 फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये, धावचित स्वरूपामध्ये बाद झालेत या इनिंग मध्ये. नवीन बॅटर अंकित आलाय. पवन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, यश त्याला मिळत नाहीये आणि या चेंडूवरती येते ती 1 धाव. 2 वाईड बॉल आले आणि 1+1 मागच्या बॉल वरती मिळाल्या. एकूण धावा झाल्यात ते 19. 20 धावा. धावा धावफलकाप्रती. चांगला मारा गोलंदाजीतला आपल्याला पाहायला मिळाला कोहली संघाचा. त्यांची फिल्डिंग पण फार चांगली पाहायला मिळाली. या दोन्ही बॉलिंग आणि फिल्डिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये फार चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये शिरडोन संघ मात्र ऍक्सेलरेट करतोय, धावांचा वेग वाढवतोय आणि चांगली बॅटिंग देखील त्यांची पाहायला मिळते. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग सगळं काही या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाईड बॉल कमी गतीने टाकण्याचा खरं तर प्रयत्न करतोय हा गोलंदाज. एक्सपेरिमेंट करतोय, काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडसे मात्र आपली लय गमावतोय. बंटी घरत एक यंग बॉलर आहे, चांगली बॉलिंग बऱ्याच वेळेला त्याने केली आहे, परंतु या मॅच मध्ये मागणा फुलटॉस बॉल या वेळा सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक बॅट्समन होतोय बाद. आतापर्यंत बाद झाले ते शिरडोन संघाचे. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 18
चेंडूंमध्ये 7 बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त राहिलं या इनिंग मध्ये आणि त्याचाच परिणाम की मोठी धावसंख्या ते उभी करू शकले नाहीयेत. रोशन इन्फॉर्म असलेला बॅटर तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्या ठिकाणी थोडासा मोमेंटम मिस केला शिरडून संघानं आणि तिथून जी बाजी पलटली आहे ना ती बाजू एकदम पकडून ठेवली आहे गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक कोहली संघानं. चांगली कामगिरी त्यांची या मॅच मध्ये राहिली आहे. अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. हे षटक महत्वाचं आहे. 15-20 धावा जर ह्या ओव्हर मध्ये आल्या तर निश्चित रूपानं स्वर्गीय हिराबाई अक्का वाजेकर स्मृती 11 श्रीराम शिरडून संघ या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल सेट करू शकतोय. परंतु दुसऱ्या बाजूनं शेवटची ओव्हर देण्यात आली आहे. अनिकेत नाईक या गोलंदाजाच्या हातामध्ये एक चांगला बॉलर आहे अनिकेत नाईक. त्याच्या हातामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक देण्यात आलंय आणि हे ओव्हर हे बॅटल बघण्यासारखं असेल कारण पवन आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लेग स्लिपला एक खेळाडू आहे, एक शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे आणि बाउंड्री लाईनला जर आपण पाहिलं तर डीप कव्हर लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफ मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनला चिटकून पाहायला मिळतोय. बघा मंचाच्या मागे अगदी जी पाण्याची टाकी आहे ती पाण्याची टाकी उलटली आहे, पाणी येतो आहे. विनंती असेल बघा गिरीश महाडिक थोडं ते पाणी बाहेरचा यॉर्कर पाहायला मिळतोय. खर तर पवन शफल होऊन चॉप करण्याचा प्रयत्न करतोय, खोदून काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला त्यामध्ये अपयश येतंय. एकात मोठा फटका आला तर पवनचा कॉन्फिडन्स वाढेल परंतु काय कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाचा. पहिलाच बॉल यॉर्कर चांगली बॉलिंग करतोय अनिकेत नाईक. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. राईट हँडर बॅटर साठी क्रॉस अँगलनं आलाय आणि या वेळेला डॉट बॉल त्याचा पाहायला मिळतोय. 2 चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये डॉट पाहायला मिळतात. चला बघा टॉस साठी दोन्ही टीम सज्ज आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर संघ आणि आर्या ओले संघ. चांगला फटका हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. योगेश चौधरी आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. त्याला चांगले फटके मारावे लागतील. 22 ऑन स्कोरबोर्ड, 22 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये गोलंदाजांची दहशत पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हर मध्ये भालचंद्र कातकरीचा स्फोटक खेळ पाहायला मिळाला आणि चौथ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. फटका आडवा बॅटनं ओढलाय, ट्रॅक केलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि शेवटच्या क्षणाला मच निडेड बाउंड्री येते बॅटर योगेश चौधरीच्या बॅट मधून. सिक्स 26 धावा धावफलकावरती. योगेश शेवटच्या क्षणाला मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बराच वेळ हवेत आणि गोलंदाज फॉलो थ्रू मधून जाऊन हा बॉल शॉर्ट मिड विकेटला कॅरी करतोय. 8वा बॅट्समन आउट होतोय तो शिरडून संघाचा. सव्वीस धावा धावफलकावरती 8 बॅट्समन आउट झालेत आणि सूरज चौधरी नवीन बॅट्समन शेवटच्या बॉल साठी मैदानावरती जातोय. शेवटचा बॉल बाकी आहे. एकूण धावसंख्या आहे 26. या बॉल वरती षटकार आला तर 32, चौकार आला तर 30 आणि जर कमी धावसंख्येचा चेंडू आला तर 30च्या आतमध्ये रोखलं जाणार. आणि या बॉल वरती षटकार आला तर मनोज भोपी आमचे कॉमेंटेटर यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि राज चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
चेंडू हवेमध्ये फ्लाय, पाठीमागच्या बाजूला विकेट किपर प्रफुल्ल कोणते मिस्टेक करत नाहीये, प्रफुल्ल नाईक, आणि हा 9वा बॅटर होतोय शेवटच्या बॉल वरती आउट. आर्या ओळे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस करण्यासाठी लगेच या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. पहिलं सत्र संपलंय. 4 ओव्हर मध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 ओव्हर मध्ये 27चं टार्गेट असेल स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक कोहली संघासमोर. चला टॉस साठी बघा आर्या ओले टीम आपण आला असेल तर चला संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि चला आपण या टॉस साठी लगेच. आर्या ओले संघ म्हटला तर मग आमच्या रायगड क्रिकेट असोसिएशन आणि त्याचे अध्यक्ष आपण पाहत आहे राकेश दादा गायकवाड असतील, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चला विनंती आहे बघा आपण आला असेल तर आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. शैलेश स्मृती, गणेश कृपा तरगर संघ इथे कर्णधार उपस्थित आहे. आणि चला टॉस करूया आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया सन्माननीय मी मंगेश दादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. एका बाजूला आर्या ओले आणि दुसऱ्या बाजूला तरगर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ अगदी चांगला खेळ सातत्यानं करत असतात. आणि मग आज मात्र युवा क्रांतीवीर आणि डीके ट्रॉफी मध्ये हे दोन संघ मात्र एकमेकांच्या समोर आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. आणि टॉस केला जाईल मंगेश दत्ता वाकडीकर यांच्या शुभ हस्ते करूया आपण या मॅचचा टॉस. सामना 4 षटकांचा, 1 षटक पॉवर प्लेचा. चेंडू कधीही गेला तर नवीन चेंडू असेल. आणि मग कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळेल. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस केला जाईल. हेड आणि टेल, छापा आणि काटा. हेड इज कॉल. पुन्हा एकदा तेच आणि टेल. टॉस जिंकलाय टीम तरगर संघानं. डिसिजन आपला पेंडिंग आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यानंतर पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम तरगर आणि आर्या ओळे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अगदी आर्या ओळे संघाला अगदी आपण पाहताय सपोर्ट करत असताना सातत्यानं आपण पाहत असतो. सध्याच्या घडीला अगदी आपण पाहता राजकीय पटलावर आपण पाहिलं असेल तर मग ओळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपण पाहताय रुपेश दत्त गायकवाड हे सुद्धा इथे उपस्थित होतील. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. परंतु जाऊया अगदी या मॅचच्या दिशेनं. आणि सामना असेल तुम्हाला पाहायला मिळतोय. टार्गेट आहे टोटल 4 षटकांमध्ये जर आपण विचार केला 27 धावेचा. अगदी घरच्या मैदानावर मी म्हणेन सुरेश दादा खेळ चांगला होणं महत्वाचं होतं. परंतु जी सुरुवात लडखडत झाली, रनआउटची विकेट आली, तिथून मात्र आपण पाहिलं तर विकेट गेल्या. आणि मग एका पाठोपाठ झटके सुद्धा दिले गेले आणि त्या झटक्यांमधून सावरू शकला नाही तो म्हणजे शिरडोनपाडा संघ. आणि त्यानंतर मग एक कमी धावसंख्या सध्याच्या घडीला. परंतु मी म्हणेन कमी धावसंख्या जरी असली ना, कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजींचा बोलबारा राहिलाय. आणि मग आज सुद्धा ते करण्याची क्षमता शिरडोनपाडा टीम मध्ये आहे आणि ते तुम्हाला करणं भाग पाडलं जाईल. नक्कीच शेखर, पहिला गोलंदाज आहे शिरडोन संघाचा तो तेजस चौधरी. तेजस चौधरी पहिलं षटक घेऊन आलाय. समोर आहे तो मुकेश नाईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर भोईर उभा आहे. 27चं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 7 धावा आल्या पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी कोहली संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली आहे, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून बॉलला काढलाय आणि दुसऱ्याच बॉल वरती येतोय चौकार.
जर विचार केला ना मुकेश नाईकचा, रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा मी का मोठा खेळाडू आहे याचं उदाहरण देत असताना, कारण त्याला माहिती आहे अगदी स्टार्ट मात्र त्यानं गोलंदाजी करताना चांगला दिला आणि त्यानंतर युवराज असेल बाकी येणाऱ्या गोलंदाजीने केलेली कामगिरी, परंतु थोडासा मी म्हणेन ना फसलं काम कुठे शिरडोनपाडा टीमचं भालचंद्र कातकरी बाद झाला. अगदी तो जर मी म्हणेन शेवटच्या षटकापर्यंत राहिला असता तर आणखी 10-12 धावा तरी वाढल्या असत्या आणि एक त्या धावांचं बळ मिळालं असतं शिरडोनपाडा टीमला गोलंदाजी करण्यासाठी. परंतु मी म्हणेन क्रिकेटमध्ये अगदी लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज आपण पाहिलेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी जर चांगली झाली तर शेवटपर्यंत सामना अगदी चुरशीचा असेल. अशीच गोलंदाजी होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अंकित अगदी आपण पाहताय गोलंदाज तेजसला आपण पाहताय आणि ती गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो आणि इथून मात्र आलाय डॉट चेंडू. 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आल्यात. एक चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून मुकेशच्या बॅड मधून, तदनंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली आहे आणि तेजस चांगली बॉलिंग करतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, अराउंड विकेटनं समोरच्या अँगलनं गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. या वेळेला चेंडू जातोय पाठीमागच्या बाजूला, मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाची खराब कामगिरी आणि या चेंडूवरती येत आहेत त्या 4 धावा. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ इथून मात्र आणखी 4 धावा संपन्न केल्या जात आहेत. खेळाडू या वेळेला पाहायला मिळतोय समीरच्या बॅट मधून आलाय आणखी एक चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्यात त्या 13. 2 चौकार आलेत, एक बाईचा चौकार आपण पाहिला. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे कोहली संघाला जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी इझी आहे. आपण म्हणतो ना अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वात चांगला बचावात्मक पवित्र आहे आणि तो स्वीकारलाय. सुरुवातीचा स्ट्रायकर बॉलर होता तेजस, एक चांगला बॉलर होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलं. मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी सोपी करण्याचं काम केलं ते कोहली संघाच्या आघाडीच्या बॅटरनं. नक्कीच, कारण मुकेश नाईक आणि समीरला माहिती आहे पहिल्या गोलंदाजावर जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा आपण जमू शकतो त्या अगदी मग शेवटला जरी विकेट गेली किंवा जरी कमी धावा आल्या तरी मॅच मध्ये आपण राहू शकतो आणि तेच प्रयत्न त्यांनी केलेत आणि यशस्वी अगदी 13 धावा आपण पाहिल्या. आता मात्र 18 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. मॅच मध्ये अगदी मी म्हणेन ना तफावत फारशी कमी आहे, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली, एखादं जर चांगलं षटक जर पडलं त्याच्यामध्ये 2-3 विकेट जर आल्या ना तर या मॅच मध्ये अगदी पलटायला वेळ लागणार नाही. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भागीत करणं, भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं आपण पाहिलंय. निकेत चौधरी सेन्सिबल क्रिकेट, परिस्थितीनुसार खेळ केला जातो. बॅटरला माहिती आहे आता रिस्क घेण्याची वेळ नाहीये. सिंगल डबल्सनं मॅच इझी बनू शकते आणि चांगल्या बॉलला फक्त ड्राईव्ह करण्याचं काम केलं. मुकेश एक चांगला बॅटर आहे, लेदर क्रिकेट देखील चांगलं खेळतो. श्रेया स्पोर्ट्स कोपर, स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक कोहली या टीम मधून चांगल्या प्रकारचं लेदर क्रिकेट देखील त्याचा आपण सातत्यानं पाहत असतो. हा चांगला बॉल, स्लोअर बॉल पाहायला मिळाला. कमी गतीनं टाकलेला बॉल समीरला पूर्णपणे बेट केलं. 13 धावांची गरज आहे, 16 चेंडू शिल्लक आहेत. अगदी 16 चेंडू आणि आता 13 धावेची गरज आहे. अगदी डॉट चेंडू येणं, विकेट येणं, एखादा ब्रेक थ्रू मिळून देणं, थोडंसं प्रेशर करणं महत्वाचं आहे. त्या प्रेशरसाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. परंतु इथून मात्र आलाय अगदी सरळ बॅटनं समोर खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक अडवणार, त्याच्या आधी चेंडू सीमा पार निघालाय. मिळतील 4 धावा, आणखी एक चौकार समीरच्या बॅट मधून.
18 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये हातोडा चालवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाणारा हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. मेरिटनुसार खेळ चालू आहे. ज्या मेरिटने चेंडू येतात त्या मेरिटने खेळतोय. मग एखादा लेग साइडच्या दिशेनं ऑफ ड्राईव्ह जसा चेंडू येतोय तसा त्याला खेळतोय आणि चांगली बॅटिंग आपण पाहत आहे. या वेळेला मात्र अगदी आपण पाहू शकाल पंचांचा इशारा, वाईट प्लस चौकार आणि या 5 धावेने सामना मात्र जिंकलाय. तो टीम आपण पाहत आहे स्वर्गीय बाहुबली नितीन स्मृती कोहली टीमनं हा सामना अगदी सहजतेने जिंकलाय. दहा विकेट आणि तब्बल 14 चेंडू राखून हा सामना जिंकलाय स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक कोहली संघानं. वेल प्लेड. आणि या मॅचचा हिरो एका ओव्हर मध्ये 1 धाव खर्च करत 4 विकेट घेणारा युवराज पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच, कारण त्यानं मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने पहिल्या सत्रामध्ये झुकवलं. जे मेन खेळाडू होते त्या खेळाडूंना बाद करण्याचं काम त्याने केलं.